येतील जातील. लोक काय आजकाल भाड्याने पैसे देऊन आणता येतात, परंतु तुमच्यासारखी प्रामाणिक आणि प्रेम करणारी लोक ही पैसे देऊन आणली जात नाहीत. त्याच्यासाठी हृदयामध्ये प्रेम आणि समोरच्या व्यक्तीमध्ये आदर असावा लागतो. तो 40 वर्ष या व्यक्तीने जाऊ. बस टीव्हीवरती बातमी आली म्हटल्यावरती आपल्या कोकणातले काही मंडळी असे काय खुश झाले, लगेच समोर माईक घेऊन त्यांनी सुरुवातच केली आपल्या प्रतिक्रिया द्यायला. सुरुवातच केली. त्यातले एक आपल्या दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी तर लगेच प्रतिक्रिया देऊन टाकली. ते बॅग भरून तयार होते, असं होतं तसं होतं. मुळामध्ये मला आज या आपल्या सर्व मीडियाच्या मित्रांच्या माध्यमातून मला आमदार योगेश कदमांना सांगायचं आहे की तुम्हाला अतिशय लहान वयामध्ये, तरुण वयामध्ये तुम्हाला ही आमदारकी मिळालेली आहे, तुम्हाला ही संधी मिळालेली आहे. वास्तविक अशा प्रकारची संधी जेव्हा एवढ्या कमी वयामध्ये मिळते त्यावेळेस माणसाने नम्र व्हायचं असतं. नम्र व्हायचं असतं, आक्रस्ताळेपणा करायचा नसतो. एक तरी माणूस विरोधकातला उठून सांगावं की विक्रम जाधवला 29व्या वर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष भेटला आणि त्याच्या डोक्यात हवा गेली आणि त्यांनी माझा अपमान केला किंवा थोरा मोठ्यानं उलट बोलला किंवा एकेरी भाषेत बोलला, एकाने तरी उठून सांगावं. माझ्या वडिलांनी मला शिकवलं की ज्या दिवशी तुला अशा प्रकारची मोठी पदं मिळतील त्या दिवशी तू 4 फूट खाली आला पाहिजेस, नम्र झाला पाहिजेस. तुझ्या डोक्यात हवा जाता कामा नये की मी कोणतरी झालो. तू जो काही झालायस तो या समोर बसलेल्या जनतेच्या मुळे झालायस. ही डोक्यामध्ये तुझ्या नेहमी ही गोष्ट ठेव. हे मला माझ्या वडिलांनी शिकवलं. परंतु काल त्यांनी मागच्या वेळेस एकदा ते बोलले होते, त्यावेळेस मी लोट्याच्या सभेत सांगितलं होतं काय सांगायचं ते, परंतु पुन्हा ते काल त्या ठिकाणी बोलले. फार त्यांना काय उत्तर देण्याची आपल्याला गरज नाही, परंतु उत्तर का द्यावं तेवढंच सांगतो की असं जर का कोणी सातत्याने बोलत असेल तर ते खोटं पण आपल्याला खरं वाटायला लागतं. आणि म्हणून फक्त एवढंच उत्तर देतो की योगेश कदम, तुम्हाला जर का ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर फार काय करू नका. एक काम करा, तुम्ही तुमचा युट्यूब काढा, त्या युट्यूब मध्ये जाऊन मोहित कंबोज हे नाव सर्च करा आणि आमदार भास्करराव जाधव साहेबांनी त्याला काय उत्तर दिलं तेवढं फक्त बघा. ते बोलायची मला गरज नाही. तुम्हाला कळलं काय उत्तर साहेबांनी मोहित कंबोजनं दिलं? आहेत मोहित कंबोज आज कुठे दिसतायत का तुम्हाला? आज कुठेही दिसत नाहीयेत. तीच परिस्थिती तुमची होईल एवढंच मी तुम्हाला सांगतो. फार याच्यापेक्षा मला काय बोलण्याची गरज नाही. त्यामुळे थोडा स्वतःला आवर घाला. आपण पहिल्यांदा निवडून आलाय, आमदार भास्करराव जाधव साहेब हे 6व्यांदा निवडून आलेत, एवढंच लक्षात घ्या. आपण पहिल्यांदा निवडून आलाय, ते 6व्यांदा निवडून आलेत. थोडं तरी ताळतंत्र ठेवा, एवढंच त्यांना आजच्या निमित्ताने सांगतो. राहिला विषय त्या कालच्या बातम्यांचा, तर साहेब तर त्यांच्या भाषणामध्ये जे काय बोलायचं ते बोलतीलच. मी काय अधिकचं बोलायची गरज नाही, परंतु 2च गोष्टी आपल्याला आजच्या निमित्ताने सांगतो. थोडा जरा वेळ घेतो अधिकचा. 2च गोष्टी आपल्याला सांगतो की या चिपळूणमध्ये 1984 पासून मगाशी म्हटल्याप्रमाणे साहेब या ठिकाणी नेतृत्व करतात किंवा राजकारणात या समाजकारणात आहेत. तुम्ही अनेक लोकांनी त्यांना बघितलं, मी काही वेगळ्याने सांगायची गरज नाही. परंतु काल ज्या बातम्या उठल्या की पक्ष सोडून चाललेत, पळून चाललेत, तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की आमच्या कुटुंबाचं मी तुम्हाला पहिलं सांगतो आणि नंतर मी तुमच्या सर्वांवरती बोलतो किंवा तुमच्या सर्वांचं बोलतो की आमच्या कुटुंबामध्ये आमचे आजोबा असतील, त्यांचे वडील आमचे आजोबा, आम्ही ज्यांना अण्णा म्हणायचो, या आमच्या अण्णांनी गावाच्या विरोधात जाऊन एका मागासवर्गीय व्यक्तीला मदत केली. आणि जेव्हा गावाने विचारलं की गाव पाहिजे का तो व्यक्ती पाहिजे, त्यावेळेस आमच्या आजोबांनी सांगितलं, अण्णांनी सांगितलं की जिथं कुठं अन्याय असेल तिथं मी अन्यायाच्या बाजूने उभा राहणार नाही, मी त्याच्या विरोधात लढीन. 14 वर्ष आमच्या कुटुंबानी, म्हणजे आमचा तेव्हा जन्म पण नव्हता, त्यांचा होता, साहेबांचा होता. 14 वर्ष आमच्या कुटुंबाने त्या ठिकाणी वाळीत काढली, परंतु त्यांच्यासमोर आम्ही झुकलो नाही. हा इतिहास हा जाधव कुटुंबाचा आणि जाधव घराण्याचा आहे आणि त्यामुळे लढणं हे आमच्या रक्तामध्ये आहे. पाठ दाखवून पळणं आमच्या रक्तामध्ये नाही, पाठ दाखवून रक्तामध्ये आमचं नाही. आणि म्हणून कुठेही पळून जाण्याचा काही प्रश्न नाही. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा 1984 साली ते राजकारणात आले. आज 2024 40 वर्ष ते राजकारणात आहेत. त्या दिवशी जेव्हा असा प्रसंग 16 फेब्रुवारीला आपल्या ऑफिसच्या समोर झाला त्यावेळेस मी हैराण झालो, मुलगा म्हणून हैराण झालो. मी बघत राहिलो की अशी अनेक जुनी जाणती लोक ज्यांनी राजकारण सोडलेलं आहे, जे आज राजकारणामध्ये नाही आहेत, ज्यांना आज राजकारणातून काहीही नको आहे, त्यांच्या मुलाबाळांसाठी देखील काहीही नको आहे, त्यांना जिल्हा परिषद नको आहे, पंचायत समिती नको आहे, ग्रामपंचायत नको आहे, कोणतं पद नको आहे, तालुका प्रमुख नको, काहीही नको. ह्या लोकांना काहीही नको आहे. ही अशी जुनी जाणती लोक जी अनेक आता पण मला या ठिकाणी त्या दिवशीची दिसत आहेत, ज्यांना साधं काही लोकांना त्यातलं चालता येत नव्हतं. कोणाचा तरी हात धरून कुठली तरी काठी टेकत काही लोक आली होती, काही लोक काठी टेकत आली होती. मी आश्चर्यचकित झालो, ही एवढी लोक बाहेर पडली तरी कुठनं, ही पडली तरी कुठनं. ती मंडळी तर होतीच होती, परंतु त्याचबरोबर अनेक गरम रक्ताचे तरुण, सहसाच्या रक्ताचे तरुण शिवसैनिक, कोण 25 वर्षाचा असेल, कोण 30 वर्षाचा असेल, हे मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस साहेबांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती उतरले होते. हे रस्त्यावरती उतरले होते. मी अनेक वेळा अनेक भाषणांमधनं माझ्या सांगितलंय की पैसे कमवायची मला अजिबात चिंता नाही, मला पैसे कमवायचे नाहीत. फार काय मला भरपूर काय घेऊन जायचं, भरपूर काय कमवायचं अशातला भाग नाहीये.
मला भरपूर पैसे कमवून काहीतरी करायचं अशातलाही काही भाग नाहीये आणि मला भरपूर लोकही कमवायचे अशातला काही भाग नाही. तुम्हाला वाटेल हा असं का बोलतोय. मला भरपूर लोक पण कमवायचे अशातला भाग नाही, कारण की आजकाल पैसे देऊन लोक कशी सभेला आणली जातात हे तुम्ही बघता. परंतु मला आयुष्यात जर का काय कमवायचं असेल तर माझ्या वडिलांनी 40 वर्ष तुमच्यासारखं सर्वसामान्यांचं प्रेम कमवलं ते मला कमवायचं. मला दुसरं काही कमवायचं नाही आयुष्यामध्ये. ते जे प्रेम त्यांनी कमवलं ते प्रेम मला कमवायचं आहे. पैसे काय मी कमवीन, ते येतील जातील. लोक काय आजकाल भाड्याने पैसे देऊन आणता येतात, परंतु तुमच्यासारखी प्रामाणिक आणि प्रेम करणारी लोक ही पैसे देऊन आणली जात नाहीत. त्याच्यासाठी हृदयामध्ये प्रेम आणि समोरच्या व्यक्तीमध्ये आदर असावा लागतो. तो 40 वर्ष या व्यक्तीने जपला. 40 वर्ष या व्यक्तीने जपला आणि म्हणून ते प्रेम ही त्यांची लढण्याची ताकद आहे. त्यामुळे कुठेही पळून जाण्याची काही गरज नाही. हे एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो. गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हा 16 तारखेला ती सभा झाली त्यावेळेस त्या नेत्यांनी जाऊन गुहागरमध्ये बरीच काय दरड ओकली. आम्ही काहीच त्याच्यामध्ये काय बोललो नाही. आम्हाला पण कुटुंब म्हणून वाईट वाटतं, आम्हाला पण भावना आहेत, आम्हाला पण वेदना आहेत, पण आम्ही कुठं काय बोललो नाही. हरकत नाही. त्याचं उत्तर की आजचा हा मेळावा आहे की त्यांनी आणलेली भाड्याची माणसं किती होती आणि तुमच्यासारखी प्रेमाने जमलेली माणसं, हे त्याचं खरं उत्तर होतं. हे खरं उत्तर होतं. म्हणून अधिकचं काय बोलत नाही. फक्त माझ्या मीडियाच्या मित्रांना सांगतो की ही बातमी तुम्ही केलात मीडियाच्या मित्रांनो, त्याच्यामध्ये माझं काय नाही, माझं मन घट्ट झालंय. माझ्या वडिलांनी इतकं नाही, परंतु थोडंफार त्यांच्या ज्या वाटेला संघर्ष आला तो माझ्याही आला. मीही त्याच्यातलं काही थोडंफार म्हणजे त्यांच्या बरोबर राहून आम्हीही संघर्ष करतोय. आम्हाला त्याच्यामुळे आमची मनं घट्ट झाली आहेत आणि राजकारणामध्ये असल्यामुळे आम्ही ते मान्यच केलेलं आहे की आमच्या वाटेला हे येणार आहे. परंतु आमची पण कुटुंब आहेत, हे लक्षात घ्या. एका तुम्ही छोट्याशा वाक्याचा आधार घेऊन असं तुम्ही रान उठवणं हे योग्य नाही. आमच्या घरात आमची माझी मिसेस असेल, वहिनी असेल, आई असेल, बहिणी असतील, माझी भावंड असतील, ह्यांना देखील वेदना होतात. अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या जेव्हा येतात आणि हे असे पहिल्यांदा आमदार झालेले व्यक्ती वाटेल ते त्यांच्यावरती बोलतात. आणि त्याच्यामुळे तुम्ही असं प्लीज करू नका. ही माझी तुम्हाला विनंती आहे. माझ्याच कुटुंबाचं सोडू दे, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा कुटुंबातला आहे. तो प्रत्येक व्यक्ती कालपासून मला फोन करतोय की आम्हाला साहेबांवरती विश्वास आहे, परंतु आम्हाला लोकांनी खूप फोन केले की हे नक्की काय चाललंय आणि त्यामुळे त्यांना देखील त्रास होतो. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ही तुम्ही असं काही पुन्हा करू नका. कुठेही आम्ही जात नाही आहोत. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एकत्रपणे लढण्याचा निर्धार करण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो. एवढं फक्त लक्षात ठेवा.